नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलचे नवे असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा रेकमेंड देण्याचं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता. या ठिकाणी स्वप्न धुळीस मिळाली. कांद्याला पैशाचे बँकेची कर्ज फेडणे, मुलांची शाळेची फी भरणे, लग्न समारंभाचा खर्च भागवणे, तसेच येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासाठी नवीन खरेदी करणे, घर बांधणे अशी शेतकऱ्यांची अनेक स्वप्ने होती. मात्र सध्याच्या भावामुळे ही सर्व स्वप्न धुळीस मिळाली आहे. त्यातच दमट हवामानामुळे साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे मिळेल त्या भावात विकण्याची पर्याय उरला नाही. घडलेल्या दरामुळे नाराजी. महाळुंगे, पडवळ, पुणे जिल्ह्यातील उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या घटलेल्या दरामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत प्रति 10 ते 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कांद्याची विक्री वाढीव दराने होत असते. मात्र चालू वर्षी मे, जूनमध्ये 180 ते 200 रुपये किलो, ऑगस्टमध्ये 100 ते 150 रुपये आणि आता सप्टेंबरमध्ये 100 रुपयापेक्षा कांद्याचे दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून उत्पादन खर्च आणि अनपेक्षित नफा मिळण्याचा झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.